together and worship His marvelous name. आज पुन्हा एक बार देव आमच्या संगती त्याच्या वचनाद्वारे काय बोलणार आहे ते आपण पाहण्यासाठी तयार होऊया. आज आम्ही पाहतो की जी महामारी सारे जगभर पसरलेली आहे, त्या महामारीमुळे सर्व लोक भयभीत झालेले आहेत. हा मोठा धाक त्यांच्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे. आम्ही पाहतो की या महामारीमुळे सर्वत्र भयाचं वातावरण आहे. फक्त आमच्या राज्यामध्ये नाही, आमच्या देशामध्ये नाही, तर साऱ्या जगामध्ये लोक भयभीत झालेले आहेत. आणि हे सर्व झालेलं असताना सर्व काही प्रकारचं येणं जाणं लोकांचं बंद झालेलं आहे. सर्व ट्रॅव्हलिंग बंद झाले आहे, ट्रेन बंद झालेले आहे, बसेस बंद झालेले आहेत. एवढंच केवळ तर शाळा कॉलेजेस बंद झालेले आहेत. आणि त्यानंतर मी पाहतो की जे लोकांच्या अंतःकरणामध्ये भीती आहे ती प्रतिदिवशी वाढत चाललेली आहे. सर्व प्रकारचे जे व्यवसाय ते सुद्धा ठप्प पडलेले आहेत. आणि आम्हाला सर्वांना एक मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की आता आम्ही सर्वजण याच्यातून कसं बाहेर निघणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची वाटते ती ही की ज्यावेळेस आम्ही या महामारीविषयी विचार करतो, या जीवाणूविषयी आम्ही विचार करतो, तर आम्हाला एक गोष्ट कळते की आम्ही या सर्व लोक या जे कीटाणू आहे किंवा जी विषाणू आहे त्याला घाबरण्याचं कारण एक आहे की इतके सूक्ष्म आहेत, इतके छोटे आहेत की ते आमच्या नैसर्गिक डोळ्याला दिसत नाही. जर आमच्या त्या नैसर्गिक डोळ्याला दिसलं असतं तर फार बरं झालं असतं. जर मला सांगू द्या, हा जर विषाणू एखाद्या व्यक्तीला लागलेला आहे किंवा तो संक्रमित झालेला आहे, तो इन्फेक्टेड झालेला आहे या विषाणूने, तर मला सांगू द्या, जर त्याला आम्हाला पाहत्या क्षणी कळलं असतं की हा व्यक्ती संक्रमित आहे तर त्याच्यापासून आम्ही दूर राहिलो असतो. किंवा एखादी वस्तू ज्याच्यावरती त्या व्यक्तीने स्पर्श केलेला आहे ती जर आम्ही पाहिली असती तर आम्ही त्याच्यापासून दूर राहिलो असतो. पण मला सांगू द्या, हा विषाणू इतका छोटासा आहे, इतका आमच्या डोळ्याने नैसर्गिक डोळ्याने न दिसण्यासारखा आहे की त्यामुळं आम्ही समजू शकत नाही हा कुठून आला आहे आणि कसं जाणार आहे. आणि मग आम्ही पाहतो सर्वत्र लोक भयाच्या वातावरणामध्ये राहत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टीला पाहू शकत नाही, त्या विषाणूला पाहू शकत नाही, त्याच कारणामुळे आम्ही पाहतो की जे भीतीचं वातावरण लोकांच्या जीवनामध्ये ते वाढत चाललेलं आहे. मला सांगू द्या,
फक्त हे विषाणू आणि हे कीटाणूच फक्त सूक्ष्म आहेत असं नाही, किंवा आमच्या डोळ्याला दिसत असं नाही, तर असं पुष्कळसं जग आमच्या अवतीभोवती आहे. आणि एक प्रकारचं जग जे न दिसणारं जग, अदृश्य जग आमच्या अवतीभोवती आहे, ते सुद्धा आम्ही पाहू शकत नाही, किंवा ज्या जगाला आम्ही पाहू शकत नाही त्याच्याविषयी आम्ही आज थोडक्यात पाहणार आहोत. किंबहुना आम्ही आज पाहणार आहोत की जे अदृश्य आणि दृश्य स्वरूपात आहे त्या गोष्टी आज आम्ही थोडक्यात पाहणार आहोत. पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला सांगतं की जे दिसत नाही किंवा अदृश्य असं जग आमच्या अवतीभोवती सुद्धा आहे. दुसरे ग्रंथाचं 4 अध्याय 18 वचन आपण वाचूया. दुसरे ग्रंथ 4:18 मध्ये काय म्हटलेले? आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. ज्यावेळेस आम्ही या गोष्टी वाचतो त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की हे जे व्याख्या आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते फार विचित्र असं आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या अवतीभोवती असं एक अदृश्य असं जग सुद्धा आहे. या विषयी विचार करत असताना माझं लक्ष ते दुसरे इतिहासाचं 6 अध्यायाकडे जातं. त्या ठिकाणी मी पाहतो की आरामाचं जे राज्य आहे त्याने इस्रायलच्या राज्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. आणि हा जो आरामाचा राजा होता तो वेगवेगळ्या प्रकारचे कट करत होता, योजना करत होता. पण हे कट आणि योजना करण्यापूर्वीच मला सांगू द्या, इस्रायलच्या राजाला आदाऊच सर्व काही गोष्टी कळत होता. किंबहुना ज्यावेळेस तो एखादी योजना करत असे आरामाचा राजा, त्यापूर्वी इस्रायलचा राजा एक पाऊल नेहमी पुढे असे. आणि मग या सर्व गोष्टी घडत असताना आरामाच्या राजाला असं मनामध्ये संशय आला की कदाचित त्यांच्या ज्या सैन्यामध्ये कोणीतरी हेर आहे की जो जाऊन इस्रायलच्या राजाला या सर्व गोष्टी सांगतो. पण मला सांगू द्या, त्या सैनिकाने, त्या आरामाच्या राजाच्या सैनिकाने त्याला सांगितलं की असं कोणी हेर नाही, पण जे काय तुम्ही तुमच्या कक्षांमध्ये बोलता त्या गोष्टी तो अलिशा नावाचा एक देवाचा संदेश आहे तो इस्रायलच्या राजाला सांगतो, आणि म्हणून त्या सर्व गोष्टी त्याला आगाऊच कळतात. ही वार्ता ज्यावेळेस त्या राजाला कळाली त्यावेळेस तो त्या अलिशाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याच्याकडे चाल करून गेला. आणि पण वाचा दुसरे राजे याचा 6 अध्याय आणि 15 वचन काय म्हणतं? सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिऊ नकोस, त्याच्या पक्षाचे आहेत त्याचून अधिक आपल्या पक्षाचे आहे. अलिशाने प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, यांना दृष्टी दे. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की ज्यावेळेस ते अलिशाच्या सेवकाने ही गोष्ट पाहिली, त्यांनी सकाळी उठून यावेळेस जास्त त्या सभोवताली नजर लावली, त्यास एक गोष्ट पाहायला मिळाली की एक मोठं सैन्य त्यांच्या विरोधात आलेलं आहे. आणि हे ज्यास तो पाहतो त्यास तो भयभीत झाला, तो चिंताक्रांत झाला आणि धावत आणि पळत तो अलिशाकडे आला आणि म्हणतो, हाय हाय स्वामी, आता आमचं काय खरं नाही, कारण का मोठ्या सैन्याने आम्हाला वेढा घातलेला आहे. आणि या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर कदाचित मला असं वाटतं की आम्हाला आमच्यासारखा एखादा व्यक्ती असता तर तो अलिशाच्या जागी जर असता तर तो भयभीत झाला असता. तो सुद्धा विचार करत असला असता की ह्याच्यातून आम्ही कसं पळ काढू, किंवा ह्याच्यातून आमचा बचाव कसा होणार आहे. कदाचित आम्ही काहीतरी अशी रणनीती वापरावी की जेणेकरून आम्ही इथून पळून जावं, किंवा ह्याच्यातून कसं बाहेर पडावं याच्याविषयीच्या वेगवेगळ्या प्रकारची योजना आमच्यासारख्या व्यक्तीने केल्या असतात. पण मला सांगू द्या, अलिशाने तसं केलं नाही. तर अलिशाने त्याला सांगितलं, काळजी करू नको, त्यांच्यापेक्षा आहेत त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचे आहेत ते फार मोठे आहेत. आणि मग हे सांगितल्यानंतर अलिशाने देवाकडे एक प्रार्थना केली, आणि अलिशाने देवाकडे प्रार्थना करत असताना विचारलं देवाला, किंबहुना देवाला सांगितलं. तो म्हटला की प्रभू, या व्यक्तीचे तू डोळे उघड. मग आम्ही पाहतो की ज्यास त्या व्यक्तीचे डोळे उघडले, अलिशाची प्रार्थना देवाने ऐकली, त्यावेळेस त्या व्यक्तीला काय पाहायला मिळालं? परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालच्या डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. आणि मग आम्ही या ठिकाणी पाहतो की त्या सेवकाचे डोळे ज्यास देवाने उघडले त्यावेळेस अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे सभोवताली गोळा झालेले त्या सेवकाने पाहिले. मला सांगू द्या, अलिशाची प्रार्थना देवाने ऐकलेली आहे. आज जर आम्ही या सर्व शास्त्रभाग वाचला 23व्या वचनापर्यंत, त्यास आम्हाला एक गोष्ट कळेल की वारंवार एक गोष्ट घडलेली आहे त्या ठिकाणामध्ये की अलिशाने देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. जर आम्ही या सर्व शास्त्रभागाचा जर शीर्षक
पाहिला तर या शीर्षकाविषयी आम्ही वाचत असताना आम्हाला एक शीर्षक पाहायला मिळेल की ज्या गोष्टी अदृश्य आहे त्या गोष्टी आम्ही पाहायला लागणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही या ठिकाणी पाहतो की पहिली प्रार्थना अलिशाने केली की त्या सेवकाचे डोळे उघड. दुसऱ्यांदा अलिशाने ज्या प्रार्थना केली तर अलिशाने ही प्रार्थना केली की जे जे सैन्य त्यांच्या विरुद्ध उभं राहिलेले त्या सैन्यांचे डोळे तू बंद कर किंवा त्यांना आंधळं कर. पण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अलिशाने जर प्रार्थना केली तर अलिशाने अशी प्रार्थना केली की त्या सैनिकांचे डोळे तू उघड. ह्याच्यावर आम्हाला एक गोष्ट कळती की एक प्रश्न आमच्या समोर आहे की आजही आमच्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही कोणत्या गोष्टी नेमक्या पाहतो ज्या नैसर्गिकरित्या आम्हाला ज्या गोष्टी दिसतात का ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाही त्या गोष्टीवरती त्या गोष्टीकडे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करत असतो. मला सांगू द्या या ठिकाणामध्ये 3 गोष्टी विषयी आम्ही विचार करणार आहोत की ज्या गोष्टी अदृश्य होत्या किंवा ज्या गोष्टी आमच्या नैसर्गिक डोळ्याला दिसत नव्हत्या तरी देखील त्या गोष्टी आमच्यासाठी असतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की जरी आम्हाला दिसत नसेल तरी देवाचं समक्षता आमच्या बरोबर सदैव असते. देव आमच्याबरोबर सदैव आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही कधी टाकत नाही तर तो आमच्याबरोबर सदैव असणारा आमचा परमेश्वर आहे. ज्या अलिशाच्या सेवकाने त्या गोष्टी पाहिल्या ते रथ व जे सैन्य पाहिलं ते सैन्य पाहिल्यानंतर तो भयभीत झाला. त्याला मनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली आणि तो विचार करू लागला आणि त्यामुळे मी पाहतो की तो गोंधळला तो गडबडला. पण मला सांगू द्या अलिशाने त्याच्याकडे प्रार्थना केली. त्या प्रार्थना केल्यानंतर एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की तो पाहू लागला ज्या प्रकारे देवाने त्याला दाखवलं त्या प्रकारे ज्या गोष्टी देवाने त्याला दाखवल्या त्या गोष्टी तो पाहू लागल्या. आणि मग आम्ही या ठिकाणी पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला सांगतं की आमचा देव सर्वत्र उपस्थित आहे. ही इज ओमनी प्रेझेंट गॉड म्हणजे तो सर्वत्र आहे. आणि ज्यावेळेस मी या गोष्टीचा विचार करतो तसं आम्हाला कळतं की दावीद राजाने सुद्धा ही गोष्ट सुंदररित्या देवाच्या स्तोत्रसंहिता 139 मध्ये आम्ही वाचतो की ती 7 आणि 8 मध्ये काय म्हणते. दावीद राजाने स्तोत्र आहे आणि ती गोष्ट त्या ठिकाणी मला वाचायला मिळते. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ. तो म्हणतो या ठिकाणामध्ये मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. पुढे तो म्हणतो 8 वचन आपण वाचूया काय म्हणते. मी आकाशात चढलो, मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंतरून केले तरी पहा तेथे तू आहेस. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की दावीद राजाला ही गोष्ट कळाली आणि दावीद राजा सुद्धा त्याच्या स्तोत्रामध्ये ही गोष्ट सांगत आहे की तो म्हणतो मी देवाच्या समक्षतेपासून देवाच्या पवित्र आत्म्यापासून लपून राहू शकत नाही किंवा त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. मी जरी आकाशात आपले घर केले किंवा समुद्राच्या खोली डोहामध्ये सुद्धा जाऊन लपलो तरी त्या ठिकाणी देव माझ्या बरोबर आहे. एवढंच कळलं नाही तर प्रभू ख्रिस्त सुद्धा मत्ते 28:20 मध्ये म्हणतो की पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की देव आमच्याबरोबर सदैव आहे. पण एक गोष्ट आम्हाला करणं गरजेचं आहे की आम्हाला देवाला आमच्या जीवनामध्ये पाहण्याची गरज आहे. देव आमच्याबरोबर आहे पण मला सांगू द्या आम्ही देवाला पाहणं आमच्या परिस्थितीमध्ये पाहणं आमच्या जीवनामध्ये देवाचा अनुभव घेणं देवाची समक्षतेचा अनुभव घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मग सांगू द्या जर आम्हाला देवाला पाहायचं असेल तर एक गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे की पहिली गोष्ट जर आम्हाला देवाला पाहायचं असेल तर ज्या प्रकारे अलिशाने प्रार्थना केली त्या प्रकारे आम्ही प्रत्येकाने प्रार्थना करावी आणि देवाला म्हणावं की देवा आमचे डोळे उघड. कदाचित आमच्या परिस्थितीतून आम्ही जात असताना पुष्कळ वेळेस आम्हाला देव आमच्या परिस्थितीमध्ये दिसत नाही. पण मला सांगू द्या जरी तो आम्हाला दिसत नाही तरी तो आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही कधी टाकत नाही. आणि मग पहिल्यांदा जर आम्हाला देवाला पाहायचं असेल तर एक गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे की आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे ज्या प्रकारे अलिशाने प्रार्थना केली की हे देवा तो आमचे डोळे उघड. दुसरी गोष्ट आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे जर आम्हाला देवाला पाहायचं असेल तर मला सांगू द्या की आम्ही देवाची उपासना देवाची आराधना एकत्रित येऊन करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस मी देवाची उपासना देवाची आराधना करतो मला सांगू द्या त्याचं स्वर्गीय आसन सोडून देव आमच्यामध्ये उपस्थित राहतो आणि त्या उपासनेच्या द्वारे त्या आराधनेच्या द्वारे आम्ही देवाला पाहू शकतो. तिसरी गोष्ट आम्ही सांगू द्या आम्ही पाहू शकतो ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही देवाला पाहू शकतो. जर आम्ही देवाचं वचन वाचलं कलसेकासपत्राचं पहिला अध्याय 15 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी वाचायला मिळेल की काय म्हणतं. कलसेकासपत्राचा पहिला अध्याय 15 वचनामध्ये तो काय म्हणतो. जर आम्हाला देवाला पाहायचं असेल तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही देवाला पाहू शकतो. कलसेकासपत्राचा पहिला अध्याय आणि 15 वचन वाचूया. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. तो काय म्हणतो माहितीये का प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी म्हणलेले तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे प्रतिबिंब आहे.
आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला पाहतो, असं म्हटलेले प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हटला, ज्याने मला पाहिलेले त्याने पित्याला पाहिलेले. आणि जर आम्हाला देवाला पाहायचं असेल तर आम्ही येशू ख्रिस्ताला पाहणं अतिशय गरजेचं आहे, येशू ख्रिस्ताला निहाळणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या की ज्यास आम्ही शुभवर्तमान वाचतो, ज्यास आम्ही देवाचं वचन वाचतो, त्यास आम्हाला कळतं की येशू ख्रिस्त कसा होता आणि शुभवर्तमानाच्या द्वारे येशू ख्रिस्ताला आम्ही त्या ठिकाणामध्ये पाहू शकतो. पहिली गोष्ट जी आम्ही आमच्या डोळ्यांनी जी न दिसणारी आहे तरी ती आहे, किंवा जी अदृश्य आहे तरी ती पाहू शकतो, ते म्हणजे देवाचं संक्षत आहे. आणि मग आम्ही ती पाहणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जरी आमच्या डोळ्याला दिसत नसेल आणि ती आहे, ते म्हणजे देवाचं दैवी जे आम्हाला पाहतो, देवाचं जे प्रोटेक्शन आमच्या भोवती आहे, की देवाचं जे संरक्षण आमच्या भोवती आहे ते आपण पाहूया. स्तोत्रसंहिता 34:7 मध्ये काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सोबती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. आम्ही पाहतो की परमेश्वरचा दूत त्याच्या भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्याचं संरक्षण करतो. ज्यावेळेस अलिशाने देवाकडे प्रार्थना केली त्याच्या सेवकांचे डोळे उघडण्यासाठी, त्यावेळेस ज्या देवाने त्याचे डोळे उघडले, हीच गोष्ट आम्ही पाहतो की अलिशाच्या सेवकाच्या जीवनामध्ये घडली. नैसर्गिकरित्या पूर्वी तो ज्यावेळेस पाहत होता त्यावेळेस त्याला ते आरामाचं सैन्य दिसत होतं, पण ज्यावेळेस देवाने त्याचे आत्मिक डोळे उघडले किंवा आत्मिकरित्या तो पाहू लागला, तर एक गोष्ट त्याला पाहायला मिळाली की देवाचे जे रथ आणि घोडे त्याच्या अवतीभोवती, अग्नीचे रथ आणि घोडे त्याच्या अवतीभोवती त्याला पाहायला मिळाले. आणि मग आपण या ठिकाणी पाहतो की देवाचं संरक्षण त्या अलिशाच्या सेवकाने पाहिलेले आहे. आणि आम्ही पाहतो की मत्ती कृष्णवर्तमानाचं 26 अध्याय आणि त्याचं 53 वचन आपण वाचूया. तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही? ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू ख्रिस्ताला पकडण्यासाठी गेतसेमने बागेमध्ये ज्यावेळेस ते रोमी सैनिक आले, त्यास ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला ते धरून नेण्यात हे पेत्राने पाहिलं, त्यास त्याने ती तलवार उगाडली. आणि तलवार उगाडल्यानंतर आम्ही पाहतो की त्या एका सेवकाचा कान देखील त्यांनी त्या ठिकाणी कापला. आणि मग प्रभू ख्रिस्त या ठिकाणी मी पाहतो म्हणतो की जर मी माझ्या पित्याकडे प्रार्थना केली असती तर माझ्या पित्याने 12 सैन्य पाठवले असते. जर आम्ही पाहिलं एका सैन्यामध्ये 6000 सैनिक असतात आणि 12 सैन्य म्हणजे 72,000 सैनिक. आणि मग प्रभू ख्रिस्त पेत्राला सांगत असताना ही गोष्ट सांगतो की जर मी माझ्या पित्याकडे प्रार्थना केली असती तर एका क्षणात त्यांनी इतके सैनिक पाठवले असते. पण मला सांगू द्या, प्रभू ख्रिस्ताला आपलं संरक्षण करायचं नव्हतं, किंवा प्रभू ख्रिस्ताला एक गोष्ट माहीत होती की त्याला लवकरच त्या वधस्तंभावर जायचं आहे आणि वधस्तंभावर जाणं ही देवाची योजना आहे. आणि त्यासाठी प्रभू ख्रिस्त आम्ही पाहतो की कोणत्या प्रकारची संरक्षणाची प्रार्थना त्या ठिकाणामध्ये करते. पण आम्ही पाहतो की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही जगत असताना सुद्धा आम्ही देवाकडे जसं प्रार्थना करतो तर देव आमची प्रार्थना ऐकतो आणि देवाचं संरक्षण आम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळतं. एवढंच केलं नाही तर देव आमच्याबरोबर आमच्यासाठी एका उच्च दुर्गाप्रमाणे, एखाद्या मजबूत गडाप्रमाणे देव आमच्या समोर उभा असतो. आणि मग आम्ही पाहतो या सर्व गोष्टी देव आमच्या प्रत्येकासाठी करत असतो. पण नैसर्गिकरित्या किंवा मानवीरित्या जसं आम्ही विचार करतो त्यास मानवाचा स्वभाव काय माहिती का, जस देवाकडे आम्ही एखादी गोष्टीसाठी प्रार्थना करतो, देवाने अकस्मातरित्या लगेचच ती प्रार्थना ऐकावी, कोणती तरी जादू देवाने करावी आणि देवाने माझा प्रश्न सोडवावा. पण मी पाहतो की ज्यावेळेस देव आमच्यासाठी, आम्ही देवाकडे प्रार्थना करतो त्यास आम्ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, देव आमच्यासाठी सुटका लगेचच उपलब्ध करून देऊ शकतो. पण तरी देखील आम्हाला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे की आम्ही एका पडलेल्या जगामध्ये आहोत. वी आर लिव्हिंग इन अ फॉलेन वर्ल्ड. आणि आम्हा प्रत्येकाला देवाने एक स्वइच्छा दिलेली, एक फ्री विल दिलेली आणि त्याच्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये जी निवड करायची ती करत असतो. मला सांगू द्या, पुष्कळ आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या निवड करतो त्या निवडीवरती आमचे सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. आम्ही पाहतो की पुष्कळ देव आम्हाला ज्यावेळेस आम्ही एखाद्या निराशेमध्ये असतो, एका दुःखामध्ये असतो, त्यावेळेस देव शांती देतो, आम्हाला शक्ती पुरवतो, जेणेकरून त्या दुःखातून, त्या निराशेतून आम्ही बाहेर येऊ शकतो. कधी कधी आम्ही ज्या परिस्थितीमध्ये असतो ती परिस्थिती कधी कधी बदलत नाही. त्याचं कारण एक असेल, कदाचित देवाला आमच्या विचारांच्या पलीकडे काहीतरी आमच्या जीवनामध्ये करायचं असेल. जुन्या काळामध्ये मी पाहतो की ज्या जुन्या काळामध्ये सैनिक लोक होते, ते सैनिक लोक सुद्धा ज्या युद्धाला जाण्यासाठी किंवा एखाद्या सैन्याने त्यांच्यावरती हल्ला केला त्यावेळेस ते एक गोष्ट करत होते की ते एखाद्या बुरुजामध्ये किंवा एखाद्या किल्ल्यामध्ये जाऊन लपत होते. मला सांगू द्या, जर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली असती तर कदाचित ते जर समजा त्यांनी बुरुजामध्ये लपले असते किंवा एखाद्या आम्ही पाहतो
जर ते किल्ल्यामध्ये लपले असते तरी देखील त्यांना युद्ध करावं लागत होतं. जरी ते किल्ल्यामध्ये असे किंबहुना एखाद्या बुरुजामध्ये लपले असे तरी त्यांना युद्ध करणं भाग होतं किंवा त्यांना युद्ध करावं लागत होतं. आम्ही पाहतो याचं कारण मुख्य आम्हाला पाहायला मिळतं की जरी त्यांना युद्ध करायला लागत होतं पण एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की ते युद्ध करत असताना उघड्यावरून युद्ध करत नव्हते, पण अशा एका ठिकाणातून करत होते की ज्या ठिकाणामधून त्या बुरुजाच्या किंवा त्या किल्ल्याच्या अवतीभोवतीच्या जे भिंतींमधून ते राहत असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणामध्ये संरक्षण होतं. आणि ज्यावेळेस ते त्या बुरुज चढून जात होते आणि वरून खाली ते बघत होते तर त्यांना एक गोष्ट दिसत होती की ज्या गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून आहे किंवा ज्या गोष्टी देव त्यांना त्याच्या दृष्टिकोनातून दाखवत होता त्या गोष्टी ते आपल्या नैसर्गिक डोळ्याने सुद्धा पाहू शकत होते. एवढंच करतो आम्ही पाहतो की ज्यावेळेस देव एखादी गोष्ट आमच्यासाठी करतो त्यावेळेस ती गोष्ट करत असताना तो आम्हाला लगेचच त्या संकटातून त्या समस्येतून बाहेर काढत नाही, तर तो काय करतो माहिती का, तो आमच्या जीवनामध्ये काम करत असतो. आणि ते जस्ट आम्ही जस्ट त्या संकटातून जातो, त्या समस्येतून जातो, त्या संकटातून समस्येतून आम्ही जात असताना पुष्कळ वेळेस आम्हाला त्याच्यातून देवाची जी योजना, देवाची जे पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा देवाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये की त्यावेळेस आम्हाला कळतं की ज्यावेळेस आम्ही एखाद्या संकटामधून एखाद्या युद्धामधून जात असतो, एखाद्या त्रासामधून आम्ही जात असतो, तर आम्हाला देवाचं मूल या नात्याने एक गोष्ट कळते की देव आमच्यासाठी त्या ठिकाणामध्ये एक निवारा आहे. एवढंच कळ नाही तर ज्यास आम्ही त्या संकटाला सामोरं जात असतो, ज्यास आम्ही त्या समस्येला तोंड देत असतो, त्यास आम्हाला एक गोष्ट कळते की देव आमच्यासाठी त्या ठिकाणामध्ये एक मोठा बळकट असं बुरुज आहे. एवढंच कळ नाही तर तो आमचा रक्षक म्हणून त्या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की दोन प्रकारच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळालेल्या की ज्यावेळेस आम्हाला ज्या गोष्टी दिसत नाही किंवा अदृश्य आहे त्या जरी आम्हाला दिसत नसल्या तरी तो आमच्याबरोबर आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की देवाची समक्षता आमच्याबरोबर आहे. जरी ते आम्हाला पाहायला मिळत नसेल, दिसत नसेल, तरी ती देवाची समक्षता देवाने आम्हाला प्रत्येकाला देऊ केलेली आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की देवाचं जे संरक्षण आहे ते देवाने आम्हाला देऊ केलेले आहे. कदाचित आम्हाला अवतीभोवती आमच्या नैसर्गिक डोळ्याने काही गोष्टी दिसत नसतील तरी देखील मला सांगू द्या देवाचं संरक्षण आमच्या अवतीभोवती त्याच्या वचनामध्ये सांगितल्यामुळे. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की देवाचं जे पुरवठा आहे तो आम्हाला जरी दिसत नसेल तरी तो आमच्या बरोबर आहे. देवाच्या वचन मला सांगतं की आम्ही पुष्कळशा योजना करतो, पुष्कळशे प्लॅनिंग करतो, पुष्कळशा गोष्टी आम्ही प्रयत्न करतो करण्यासाठी. आणि या सर्व गोष्टी, या सर्व योजना आम्ही करत असतो. पण मला सांगू द्या त्या सर्व आम्ही योजना करत असताना कधी कधी काय गोष्टी अकस्मातरित्या घडतात ज्या आमच्या विचारांच्या पलीकडे असतात, ज्याच्याविषयी आम्ही कधीच योजना केली नव्हती. अशा सुद्धा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतात. आणि मग सांगू की कधी कधी आम्हाला एखादी गोष्टला आम्ही तोंड देतो किंवा एखाद्या प्रश्नाला, एखाद्या समस्येला आम्ही तोंड देतो, त्याचं कदाचित एखादं कारण एक असेल की आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेल्या चुकाचे परिणाम ते असतील किंवा काही गोष्टी आमच्या हातात नाही आहेत किंवा आमच्या कंट्रोलमध्ये नाही, त्यामुळे सुद्धा काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. कदाचित आम्ही योजना करतो आणि अकस्मातरित्या आमच्या योजना बदलाव्या लागतात. कधी कधी आम्ही योजना करतो आणि कधी कधी त्या योजना आम्ही करत असताना अकस्मातरित्या, अचानकरित्या त्या योजनाच आमच्याकडून संपुष्टात येतात, ते निघून जातात. आणि मग आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस अशा प्रकारच्या परिस्थितीला आम्ही तोंड देत असतो त्यावेळेस आम्ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की देव आमच्या बरोबर आहे आणि देवाची योजना आमच्या जीवनामध्ये आहे. जर एखादी गोष्ट आमच्या इच्छेप्रमाणे घडत नसेल तर त्याचं कारण असेल, मला सांगू द्या, त्या देवाच्या योजना आमच्यासाठी त्याच्यापेक्षाही चांगल्या काहीतरी असेल. जर एखादी गोष्ट आमच्या इच्छेप्रमाणे घडत नाही, पुष्कळ एखादी गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे घडली नाही तर मला असं वाटायला लागतं की का ती घडली नाही, आणि मी पुष्कळ काळजी करतो, चिंता करतो, त्याच्याविषयी विचार करत असतो. पण मला सांगू द्या जर एखादी गोष्ट आमच्या इच्छेप्रमाणे घडत नसेल तर त्याच्यामध्ये देवाची काहीतरी इच्छा असेल. एक सुंदरसं म्हण हिंदीमध्ये म्हणतात, खुद का हो तो अच्छा और खुद का ना हो तो और भी अच्छा. त्याचं कारण काय माहिती का की जर एखादी गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे घडली नाही याचा अर्थ असा आहे की देवाची इच्छा त्याच्याविषयी काहीतरी वेगळी आहे. मग आपण वाचूया देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. याकोबाचे पत्राचे 4 अध्याय 13 ते 16 वाचूया. त्या ठिकाणी पाहतो की योजनांविषयी आम्ही पुष्कळ योजना करतो, पण योजना करत असताना याकोबाचे पत्राचा 4 अध्याय 13 ते 16 आपण वाचूया पुन्हा एक वार. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज किंवा उद्या अमुक एक शहरी जाऊ, तिथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी
वाईट आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन अतिशय स्पष्टरित्या आम्हाला सांगतं, पुष्कळ आम्ही योजना करतो आणि योजना जसं आम्ही करतो, मला सांगू द्या, ते योजना करत असताना आम्ही त्या योजनेमध्ये आमची योजना, आमचे उद्देश ह्याच्यामध्ये इतकं काही व्यस्त होऊन जातो, त्यास आम्ही त्या करण्यासाठी किंवा तोच आमच्या जीवनामधला एक मुख्य ध्येय होऊन जातो की मला जे करायचंय, मला जे वाटतं त्या करण्यामध्ये मी इतकं काही गुरफटून जातो की मला सांगू द्या इतर काही गोष्टीकडे मला लक्ष लागत नाही. एवढंच केवळ नाही तर देवाची योजना माझ्या जीवनाविषयी काय मला सांगत आहे त्याच्याकडे सुद्धा मी पुष्कळ दुर्लक्ष करतो. पण या ठिकाणी मी पाहतो की देवाचं वचन फार सुंदररित्या मला सांगतं की आम्ही पुष्कळ योजना करतो किंवा आम्हाला असं वाटतं की आम्ही हे करावं, पण त्याचं वचन आम्हाला काय सांगतं माहिती आहे का, की ती गोष्ट न करता आम्ही देव होऊ देईल तर या गोष्टीविषयी बोलावं. देवाचं वचन काय सांगतं, नीतिसूत्राचं पुस्तकाचा 19 अध्याय आणि 21 वचन आपण वाचूया पुन्हा एकदा. काय म्हणतं त्या ठिकाणी सुद्धा, मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. आम्ही पाहतो की पुष्कळ आम्ही योजना करतो, मनुष्याच्या मनामध्ये योजना करणे, पण ते स्थिर करणं परमेश्वराच्या हातामध्ये. फार सुंदर देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये एखादी भविष्याविषयीची योजना करतो आणि ती योजना करत असताना काही काही ती गोष्ट घडती, कधी कधी काय काय गोष्टी आमच्या इच्छेच्या विरुद्ध घडतात किंवा जे मी योजना केली आहे त्या योजनेच्या विरुद्ध काहीतरी घडतं. पण मला सांगू द्या, या सर्व गोष्टींना आम्ही तोंड देत असताना आम्ही एक गोष्ट केली पाहिजे, जरी माझ्या इच्छेच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली तरी आम्ही हे म्हटलं पाहिजे की प्रभू ती इच्छा मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. देवाला आम्ही आमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी संधी देणं अतिशय गरजेचं आहे. लेट गॉड बी गॉड इन आवर लाईव्स. देव जर आमच्या जीवनामध्ये आहे तर त्याच्या हातामध्ये आम्ही सर्व काही समर्पित करूया आणि देवाला म्हणूया की देवा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि तू या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करायला समर्थ असा परमेश्वर आहे. मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही योजनेविषयी विचार करतो त्यावेळेस आम्ही पुष्कळ आमची योजना देवाच्या समोर घेऊन जातो. मला सांगतो आम्ही देवाची योजना देवाला आमच्या योजनेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. वी ट्राय टू फिट गॉड इन आवर प्लॅन्स. आम्ही पुष्कळ म्हणतो की देवा हा माझा योजना आहे. देवाकडे जात असताना मी माझी योजना घेऊन जातो, मला जसं वाटतं तसं वाटतं, मी ते लिहून टाकतो, ते देवाकडे मागतो आणि देवाला काय म्हणतो माहिती आहे का, देवा ही माझी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये तू काहीतरी माझ्यासाठी कर. मला सांगू द्या, तसं न करता मी एक गोष्ट म्हटली पाहिजे की देवाची जी योजना माझ्या जीवनासाठी आहे ती योजना देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू तुझी योजना माझ्या जीवनामध्ये सिद्धी जाऊ दे आणि त्या योजनेचा एक छोटासा घटक तुम्हाला बनव. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचे प्रार्थना करतो, मला सांगू द्या, तर देव आमच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी आमच्यासाठी यशस्वी करत असतो. दुसरी गोष्ट मला सांगू द्या की जे महामारी आमच्या साऱ्या जगामध्ये पसरलेली आहे त्याच्याविषयी आम्ही विचार करत असताना आम्हाला एक गोष्ट कळते की कधी कधी मला वाटतं की आम्ही या योजनेविषयी काहीच विचार केला नव्हता. काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी जर मार्च 16 तारखेच्या अगोदर जर तुम्हाला मी विचारलं असतं तर तुम्हाला जर मी सांगितलं असतं की असा एक दिवस येणार आहे की ज्या दिवसामध्ये आम्ही आमच्या घराच्या बाहेर निघू शकणार नाही आणि सर्वत्र सर्व गोष्टी बंद असणार आहे, तर कदाचित आम्ही त्याच्याविषयी कधीच योजना केली नव्हती. असं कधी घडेल आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. ह्याचा अर्थ असा आहे की काय काय गोष्टी आमच्या इच्छेविरुद्ध घडतात, आम्ही योजना केल्या नाहीत त्याच्या पलीकडे सुद्धा घडत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी अशा गोष्टी घडत असतील तर एक लक्षात ठेवा की देव सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवतो. God is in control of every situation in our lives. जरी आम्ही योजना करत नाही तरी देवाकडे आमच्यासाठी योजना आहे आणि या सर्व योजनेच्या द्वारे देव आमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगू द्या की म्हणूनच आम्ही पाहतो की या सर्व योजनेला किंवा या सर्व गोष्टींना आम्ही तोंड देत असताना एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की देवाचं नियंत्रण या गोष्टीवरती आहे आणि देव या सर्व परिस्थितीमध्ये आमच्यासाठी पुरवठा करणार आहे. मला माहिती आहे की या लॉकडाऊनमुळे पुष्कळसे व्यवसाय बंद पडले, लोक वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासामध्ये, आर्थिक तणावामध्ये, प्रश्नामध्ये, भुकेमध्ये, पुष्कळचे लोक उपाशी आहेत. पण मला एक गोष्ट माहिती आहे की जरी या प्रसंगातून ते जात आहे तरी देवाचं नियंत्रण त्या परिस्थितीमध्ये आणि मला सांगू द्या देव त्या लोकांची काळजी घ्यायला समर्थ परमेश्वर आहे. एवढंच कळलं तर मला सांगू द्या देव त्या लोकांचा पुरवठा करायला समर्थ परमेश्वर आहे. मला सांगू द्या सर्वात आम्ही जर या सर्व गोष्टीचा शेवट पाहिला तर एक गोष्ट मला सांगू द्या, ज्या प्रकारे अलिशाच्या सेवकाने सुरुवातीला जस्ट पाहिलं त्यास तो सुरुवातीला जस्ट त्या खिडकीतून बाहेर बघतो त्यास त्याला या सर्व गोष्टी दिसत नाही. त्याला कधीच देवाचं समक्षता दिसत नव्हती, देवाचं संरक्षण दिसत नव्हतं, देवाचं पुरवठा त्याला दिसत नव्हता. पण ज्यास देवाने त्याचे डोळे उघडले त्याच त्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि मग मला समजा या सर्व गोष्टी आम्हाला कळतं त्याने ज्यास पाहायला त्या मिळाल्या त्यास त्याला एक गोष्ट कळली की देव त्याच्याबरोबर आहे आणि देव त्याचा पुरवठा करणार आहे, देव त्याचं सहाय्य करणार आहे. मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पुष्कळ अशा परिस्थितीतून जात असतो, ज्या परिस्थितीत आम्ही जात असताना आम्हाला कधी कधी देवाच्या गोष्टी दिसत नाही. आजकाल आम्ही पाहतो की जगामध्ये या महामारीमुळे लोक
देवाच्या गोष्टी पाहण्यापेक्षा जे विषाणू आमच्या जीवनामध्ये काम करत आहे त्याच्याविषयी आम्ही त्याला पाहतो किंवा त्याच्याविषयीच्या गोष्टी बोलत आहोत. पण मला सांगू द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करून एक अशा अदृश्य जगाकडे पहा की ज्या जगामध्ये देवाचं संरक्षण तुमच्या होते. एवढंच केवळ नाही तर देवाचा पुरवठा तुमच्या होते आणि देवाची समक्षता तुमच्याबरोबर आहे. आणि मग आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये ज्या प्रकारे त्यांनी आलिशाने प्रार्थना केली त्याच प्रकारे आम्ही सुद्धा प्रत्येकाने प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि देवाला म्हटलं पाहिजे की प्रभू तू आमचे डोळे उघड यासाठी की तुझी समक्षता आम्हाला दिसावी. एवढंच केवळ नाही तुझं संरक्षण आम्हाला दिसावं. एवढंच केवळ नाही तर तुझं जो पुरवठा आहे तो आम्हा प्रत्येकाला दिसावा. आणि मग आम्ही देवाकडे प्रार्थना करूया आणि देवाकडे मागूया की देवा या सर्व गोष्टी ज्या प्रकारे आलिशाने देवाकडे प्रार्थना केली आणि त्याला या सर्व गोष्टी त्याच्या सेवका दिसायला लागल्या त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना देवाकडे करूया आणि देवाला मागूया की देवा आज तो आमचे प्रत्येकाचे डोळे उघड. कदाचित आम्ही त्या विषाणूला फार मोठं केलं असेल आणि तो असेल देखील, पण त्या विषाणूपेक्षाही मोठा देव आमच्याबरोबर आहे. आणि मग आमचा देव आमच्या जीवनामध्ये काय करतो, तो विषाणू काय करायचं आहे, किती लोकांना मारतोय, किती लोक संक्रमित झालेले आहेत, किती लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे, याविषयी विचार करण्यापेक्षा एक गोष्ट करूया, या सर्व परिस्थितीमध्ये माझं देवाचं नियंत्रण या परिस्थितीवरती आहे. आणि एवढंच कळलं नाही तर देव त्याचं संरक्षण करायला समर्थ आहे. देव याच्यातून आम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे असा आम्ही विश्वास ठेवूया आणि देवाकडे आपण प्रार्थना करूया. यास आपण आपली डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आम्ही धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो पुन्हा एक वार या सुंदरशा समयाबद्दल. तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो माझ्या प्रभू. तुझ्या वचनातून आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू आज बोललेला आहे प्रभू. आमच्या अवतीभोवती एक अदृश्य असं जग आहे माहिती आहे, ज्या जगामध्ये तुझं संरक्षण आहे, तुझी समक्षता आहे आणि तुझा पुरवठा आहे. पण प्रभू पुष्कळ नैसर्गिक डोळ्यांनी पाहत असताना मला या गोष्टी दिसत नाही. पण आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, ज्या प्रकारे आयशाने त्याच्या सेवकासाठी प्रार्थना केली त्याच प्रकारे मी प्रार्थना करतो की प्रभू आज आमच्या प्रत्येकाचे डोळे, आत्मिक डोळे तू उघड यासाठी की तुझं संरक्षण, तुझा पुरवठा आणि तुझी समक्षता आम्हाला प्रत्येकाला दिसून यावी. प्रभू मी प्रार्थना करतो या महामारीमुळे प्रभू जे सर्वत्र सर्व लोकांचं, देशांचं नुकसान होत आहे प्रभू, मी प्रार्थना करतो त्या सर्व गोष्टीतून या सर्वांना तू बाहेर काढ प्रभू, सर्व लोकांना तू बाहेर काढ प्रभू. मी प्रार्थना करतो ज्या प्रियजनांनी आपले प्रिय व्यक्ती गमावले त्यांची सुद्धा अंतकरणात ताबा तू घे माझ्यावर प्रभू. त्यांचं सांत्वन तू कर, त्यांच्या अंतकरणाशी तू बोल माझ्यावर प्रभू. त्यांच्या अंतकरणामध्ये तुझं कार्य तू कर, तुझी शांती, तुझा आनंद त्यांना दे अशी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करतो जे त्रासामध्ये प्रभू, ज्यांना खायला अन्न मिळत नाही प्रभू, अशा लोकांसाठी सुद्धा प्रभू तू त्यांचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे प्रभू. आज मी प्रार्थना करतो ही सुंदर संधी तू आम्हाला दिली आहेस लोका की अशाद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो प्रभू. विशेष करून प्रार्थना करतो जे सर्व लोक काम करत आहेत त्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभू. पोलीस, त्याच प्रकारे डॉक्टर्स, नर्सेस प्रभू, पॅरामेडिकल स्टाफ आणि त्याच प्रकारे बाप्पा मी प्रार्थना करतो सर्व कॉर्पोरेशनचे जे कामगार लोक आहेत माझ्या, स्वच्छता कामगार आहेत, त्या प्रत्येका व्यक्ती तो पा तुझं नियंत्रण असू दे माझ्या प्रभू. तुझं संरक्षणाचा हात त्यांच्यावरती असतो माझ्या आणि सर्व प्रकारच्या वाईटापासून त्यांचं तू रक्षण कर अशी तुझ्या प्रार्थना आणि विनंती करतो. मान सन्मान गौरव तुझ्याच नाव दे, येशू ख्रिस्ताच्या प्रेम गुन्हा मागतो म्हणतोय. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.